विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवक भरती या दृष्टीने हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहे. पण या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची भरती असेल तर यामधील 2 ते 3 प्रश्न हमखास राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये सगळे मोस्ट IMP क्वेश्चन आन्सर आहेत. त्यामुळे विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, जर प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर कमेंट्स करा. त्यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह राहाल, तुम्हाला आळस येणार नाही. जेव्हा तुम्ही कमेंट करसाल त्यामुळे तुम्ही 100% या व्हिडिओमध्ये इन्व्हॉल्व राहणार आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट्स करायचे आहे. मित्रांनो, पहिला प्रश्न, नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे कोणती? सांगा. XX, XY, YO, XO. सांगा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B, XY. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रात डॅश येथे हत्तीपाय रोग संशोधन केंद्र आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी वर्धा, ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन डी कोल्हापूर. सांगा या 4 ऑप्शनपैकी. येत असेल तर कमेंट्स करा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, वर्धा. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल आहे? सांगा. ऑप्शन ए कायलोमायक्रॉन, ऑप्शन बी LDL, ऑप्शन सी VLDL, ऑप्शन डी HDL. सांगा या 4 ऑप्शनपैकी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, HDL. प्रश्न क्रमांक 4, जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? सांगा. ऑप्शन ए 11 जुलै, ऑप्शन बी 7 एप्रिल, ऑप्शन सी 10 एप्रिल, ऑप्शन डी 7 मार्च. सांगा. कमेंट्स करा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 7 एप्रिल. प्रश्न क्रमांक 5, त्वचेला काळा रंग डॅशमुळे येतो? ऑप्शन ए एनास्थेसिया, ऑप्शन बी पेनिसिलिन, ऑप्शन सी मेलॅनिन, ऑप्शन डी वेगस. सांगा या 4 ऑप्शनपैकी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मेलॅनिन. प्रश्न क्रमांक 6, कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? ऑप्शन ए तांबी, ऑप्शन बी गर्भनिरोधक गोळ्या, ऑप्शन सी पुरुष नसबंदी, ऑप्शन डी निरोध. सांगा. IMP क्वेश्चन आहे हा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, पुरुष नसबंदी. प्रश्न क्रमांक 7, विषाणूपासून होणारा डेंग्यू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासापासून प्रसारित होतो? सांगा. ऑप्शन ए ॲनोफिलस, ऑप्शन बी एडिस इजिप्ती, ऑप्शन सी क्युलेक्स, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. सांगा या 4 ऑप्शनपैकी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, एडिस इजिप्ती. प्रश्न क्रमांक 8, शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते? ऑप्शन ए लहान मेंदू, ऑप्शन बी चेतारज्जू, ऑप्शन सी
चेतातंतू, ऑप्शन डी मोठा मेंदू. सांगा मित्रांनो. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला जर वाटत असेल महत्त्वाचे प्रश्न आहे, तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मी असेच प्रश्न या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. तुमच्या लाईकमुळे मला मोटिवेशन मिळते आणि मी नेहमी कुठल्याही प्रकारची एक्झाम असेल त्याविषयी अपडेट आणि त्यासाठी IMP क्वेश्चन हे सर्व या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए लहान मेंदू. प्रश्न क्रमांक 9. शरीरात कोणत्या ठिकाणी चरबी, ज्याला आपण फॅट म्हणतो, तो जमा होतो? सांगा. ऑप्शन ए लिव्हर, ज्याला आपण यकृत म्हणतो. ऑप्शन बी ब्रेन म्हणजेच मेंदू. ऑप्शन सी मसल्स. ऑप्शन डी ॲडिपोस टिश्यू. सांगा यापैकी ऑप्शन. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ॲडिपोस टिश्यू. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते? ऑप्शन क्रमांक ए वैद्यकीय महाविद्यालय. ऑप्शन क्रमांक बी प्राथमिक आरोग्य विद्यालय. ऑप्शन क्रमांक सी रुग्णालय. ऑप्शन क्रमांक डी आरोग्य उपकेंद्र. सांगा या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन. कमेंट्स करा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी आरोग्य उपकेंद्र. प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन ए कोलकाता. ऑप्शन बी बंगळूर. ऑप्शन सी मुंबई. ऑप्शन डी पुणे. सांगा IMP क्वेश्चन. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी पुणे. प्रश्न क्रमांक 12. किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो? ऑप्शन ए कॅल्शियम कार्बोनेट. ऑप्शन बी कॅल्शियम ऑक्सलेट. ऑप्शन सी कॅल्शियम फॉर्मेट. ऑप्शन डी कॅल्शियम परमॅग्नेट. सांगा या 4 ऑप्शनपैकी. येत असेल तर कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी कॅल्शियम ऑक्सलेट. प्रश्न क्रमांक 13. कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते? ऑप्शन ए हाडे आणि दात यांची निर्मितीसाठी. ऑप्शन बी रक्त गोठण्यासाठी. ऑप्शन सी त्वचा चांगले राहण्यासाठी. आणि ऑप्शन डी 1 व 2 बरोबर, म्हणजेच ए अँड बी बरोबर. सांगा यापैकी. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ए अँड बी बरोबर, म्हणजेच 1 आणि 2 बरोबर. प्रश्न क्रमांक 14. कर्करोगात पेशीचे विभाजन हे कोणत्या पद्धतीने होते? ऑप्शन ए सूत्री विभाजन. ऑप्शन बी अर्धसूत्री विभाजन. ऑप्शन सी अनियंत्रित अर्धसूत्री विभाजन. ऑप्शन डी अनियंत्रित विभाजन. सांगा या प्रश्नाचं उत्तर. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अनियंत्रित अर्धसूत्री विभाजन. प्रश्न क्रमांक 15. मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण डॅश इतके असावे? सांगा.
ऑप्शन ए 0.03%, ऑप्शन बी 20.93%, ऑप्शन सी 1.5%, ऑप्शन डी 79.19%. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 0.03%. प्रश्न क्रमांक 16. बाळाला प्राथमिक लसीकरण किती वर्षापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे? ऑप्शन क्रमांक ए 2 वर्षाच्या आत, ऑप्शन क्रमांक बी 1 वर्षाच्या आत, ऑप्शन क्रमांक सी 5 वर्षाच्या आत, ऑप्शन क्रमांक डी 10 वर्षाच्या आत. सांगा. IMP क्वेश्चन आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1 वर्षाच्या आत. प्रश्न क्रमांक 17. सिकल सेल हा आजार कशा संबंधित आहे? ऑप्शन ए पांढऱ्या पेशी, ऑप्शन बी मेंदू, ऑप्शन सी लाल रक्तपेशी, ऑप्शन डी हृदय. सांगा. मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. सांगा या प्रश्नाचं उत्तर. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी लाल रक्तपेशी. प्रश्न क्रमांक 18. सर्वसाधारणपणे किती लोकसंख्या मागे एक अंगणवाडी केंद्र असते? ऑप्शन क्रमांक ए 500, ऑप्शन क्रमांक बी 1500, ऑप्शन क्रमांक सी 1000, ऑप्शन क्रमांक डी 2000. सांगा या 4 ऑप्शनपैकी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 1000. प्रश्न क्रमांक 19. भूल देण्यासाठी यापैकी कशाचा वापर करतात? ऑप्शन ए नायट्रस ऑक्साईड, ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन सी क्लोरीन, ऑप्शन डी हेलियम. सांगा. येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए नायट्रस ऑक्साईड. प्रश्न क्रमांक 20. अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक डॅशची वाढ होय? ऑप्शन ए सूक्ष्मजीव, ऑप्शन बी कीटकाची, ऑप्शन सी विषाणूची, ऑप्शन डी कृमीची रमनेट. सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए सूक्ष्मजीव. प्रश्न क्रमांक 21. निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते? ऑप्शन ए दृष्टिपटलापुढे, ऑप्शन बी दृष्टिपटलामागे, ऑप्शन सी पीतबिंदूवर, ऑप्शन डी दृष्टिपटलावर. सांगा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी दृष्टिपटलावर. प्रश्न क्रमांक 22. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते? ऑप्शन ए कॅलोरीमीटर, ऑप्शन बी मॅनोमीटर, ऑप्शन सी स्पिग्मोमॅनोमीटर, ऑप्शन डी स्पेक्ट्रोमॅनोमीटर. सांगा. सोपा प्रश्न आहे आणि IMP मोस्ट IMP क्वेश्चन आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल
ऑप्शन क्रमांक सी स्पिग्मो मॅनोमीटर. प्रश्न क्रमांक 23. अनुवांशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? ऑप्शन ए RNA, ऑप्शन बी DNA, ऑप्शन सी DNA व RNA, ऑप्शन डी सायटोप्लामिक DNA, ऑप्शन डी सायटोप्लामिक DNA. सांगा या 4 ऑप्शनपैकी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी DNA. प्रश्न क्रमांक 24. कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? ऑप्शन ए निकेल, ऑप्शन बी कोबाल्ट, ऑप्शन सी आयोडीन, ऑप्शन डी लोह. सांगा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी कोबाल्ट. प्रश्न क्रमांक 25. रासायनिक अभिक्रियांचा वेग डॅशमुळे वाढतो? ऑप्शन ए द्रावण, ऑप्शन बी द्रावका, ऑप्शन सी उत्प्रेरका, ऑप्शन डी क्षपणका. सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी उत्प्रेरका. प्रश्न क्रमांक 26. मानवाच्या शरीरात डॅश एवढे गुणसूत्रे आहेत? ऑप्शन ए 46, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 33, ऑप्शन डी 12. मित्रांनो, या प्रश्नामध्ये टोटल गुणसूत्रे विचारलेली आहे, तर ते आहे ऑप्शन क्रमांक ए 46. आणि जर जोड्या विचारल्या तर या प्रश्नाचं उत्तर आलं असतं 23, ऑप्शन बी. पण या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 46. प्रश्न क्रमांक 27. प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति 100 मिलीमध्ये किती असते? सांगा. रक्तात प्रति 100 मिलीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? ऑप्शन ए 14 ग्रॅम, ऑप्शन बी 16 ग्रॅम, ऑप्शन सी 10 ग्रॅम, ऑप्शन डी 20 ग्रॅम. सांगा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 14 ग्रॅम. प्रश्न क्रमांक 28. माणसाच्या स्नायूमध्ये किती टक्के पाणी असते? ऑप्शन ए 45, ऑप्शन बी 65, ऑप्शन सी 55, ऑप्शन डी 75. सांगा, किती टक्के पाणी असतं? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 65%. प्रश्न क्रमांक 29. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? सांगा. ऑप्शन ए यकृत, ऑप्शन बी मोठी आतडे, ऑप्शन सी हृदय, ऑप्शन डी जठर. सांगा, कोणती मोठी ग्रंथी आहे मानवी शरीरातील? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए यकृत. प्रश्न क्रमांक 30. नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष कोणता? ऑप्शन ए काचबिंदू, ऑप्शन बी मोतीबिंदू, ऑप्शन सी रातांधळेपणा, ऑप्शन डी अंधत्व. सांगा. IMP क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल
ऑप्शन क्रमांक बी मोतीबिंदू. प्रश्न क्रमांक 31, AFP तीव्र अर्धांगवायू ची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यकर्त्याने 24 तासाच्या अंतराने वेळेचे 2 नमुने गोळा करावेत? सांगा. ऑप्शन ए 12 दिवस, ऑप्शन डी 18 दिवस, ऑप्शन सी 14 दिवस, ऑप्शन डी 7 दिवस. सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 14 दिवस. प्रश्न क्रमांक 32, क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे? ऑप्शन ए शारीरिक तपासणी, ऑप्शन बी थुंकीची सूक्ष्मजंतूसाठी तपासणी, ऑप्शन सी क्षयकिरण तपासणी, ऑप्शन डी रक्त तपासणी. सांगा. हा पण खूपच IMP क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी थुंकीची सूक्ष्मजंतूसाठी तपासणी. प्रश्न क्रमांक 33, बेशुद्ध रुग्णाची डोक्याची पातळी पायापेक्षा डॅश. ऑप्शन ए वर असावी, ऑप्शन बी समांतर असावी, ऑप्शन सी खाली असावी, ऑप्शन डी यापैकी नाही. सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी खाली असावी. प्रश्न क्रमांक 34, मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. सांगा. खूप इझी क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 4. प्रश्न क्रमांक 35, मानवी आरोग्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये क्लोराईडचे प्रमाण डॅश इतके असावे? ऑप्शन ए 2 ppm, ऑप्शन बी 1.5 ppm, ऑप्शन सी 5 ppm आणि ऑप्शन डी 0.2 ppm. सांगा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1.5 ppm. प्रश्न क्रमांक 36, शेवटचा प्रश्न. उच्च रक्तदाब हा सर्वसाधारण किती रक्तदाबापेक्षा जास्त असल्यास आपल्याला उच्च रक्तदाब हा सांगितला जातो? ऑप्शन ए 160/90 mmHg, ऑप्शन बी 160 mmHg, ऑप्शन सी 120/80 mmHg, ऑप्शन डी 119 mmHg. सांगा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन ए 160/90 mmHg. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.